पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की सोन्याचे तयार दागिने विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे। या व्यवसायामध्ये विक्रीनंतर चांगला नफा मिळवून देतो अशी बतावणी करून दत्तात्रय वामन खुपकर वय वर्ष 36 मूळगाव भिकवडी बुद्रुक तालुका खानापूर हे सध्या राहणार कोयमत्तूर तामिळनाडू या सोने चांदी उद्योजकास 6 किलो 824 ग्रॅम वजनाचे सोन्याचे तयार दागिने घेऊन सुमारे जवळपास 3,70,00,000चा गंडा घातल्याचा हा प्रकार शनिवारी उघडकीस आला। या प्रकरणी संशयित हरिदास वामन गायकवाड मूळगाव काराजनगी निगडी खुर्द तालुका जत सध्या राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भिकवडी बुद्रुक येथील दत्तात्रय खुपकर यांचा 2009 पासून तामिळनाडूतील कोयमत्तूर येथे सोन्या चांदीचा व्यवसाय आहे। संशयित हरिदास गायकवाड याचाही यापूर्वी तिथेच व्यवसाय होता, त्यामुळे दोघांची ओळख होती। मात्र कालांतराने हरिदास हा कोयमत्तूर येथून व्यवसाय बंद करून मे 2022ला गावी आला। दरम्यान त्याने मी सोन्याचा तयार दागिने विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला असून महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध शहरात दागिने विक्री करून चांगला नफा मिळवून देतो असे त्याने खुपकर यांना सांगितले। त्याच्यावर विश्वास ठेवत खुपकर यांनी त्याला सोन्याचे तयार दागिने 2 सप्टेंबर 2022च्या दरम्यान 2 टप्प्यात विक्रीसाठी दिले होते। परंतु 1.5 वर्ष होऊनही संशयित हरिदास गायकवाड याने खुपकर यांना दागिन्याचे पैसे किंवा दागिनेही परत केले नाहीत। त्यामुळे त्यांनी गावी येऊन त्याची सोलापूर येथे भेट घेतली। त्यावेळी त्याने खुपकर यांनाच गायकवाड यांनी शिवीगाळ करून धमकी दमदाटी केली। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खुपकर यांनी शनिवारी रात्री विटा पोलीस ठाण्यात धाव घेत या संदर्भात फिर्याद दिली। पुढील तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत। विटाहून N24 मराठी न्यूजसाठी विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार। नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।